भार्गवी शिकलगार तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। कोल्हापूर आणि जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी, आंदोलने तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत। सर्वप्रथम पाहूया दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या। कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा, रूपाराणी निकम नव्या महापौर तर उपमहापौर अक्षय जरग। उदय धातुर्डे झाले इचलकरंजीचे पहिले महापौर, राजकारणात नव्या युगाची सुरुवात। जिल्हा परिषदेसाठी उद्या होणार मतदान, शासकीय यंत्रणा आणि साहित्य केंद्रावर रवाना। काँग्रेसची मानसिक स्थिती ठीक नाही, खासदार धनंजय माडकांचा हल्लाबोल। आणि निधनापूर्वी मतदारांना आवाहन करणारा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओद्वारे केलं होतं मतदानाचे आवाहन। आता पाहूयात बातम्यांचा सविस्तर आढावा। कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीने महापालिकेवर आपला झेंडा फडकवलाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांची बहुमताने निवड झाली आहे। पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना 46 मते पडली आहेत, तर महाविकास आघाडीचे सचिन शेंडे यांना 35 मतांवर समाधान मानावं लागले। आज मी पहिली महायुतीची महापौर आहे आणि या पदाचा नक्कीच मान ठेवीन आणि कोल्हापूर शहर मायमाऊलीने आमच्यावरती महायुतीवरती जो विश्वास ठेवला आणि आज हे खूप प्रचंड मोठं यश आज कोल्हापूर महानगरपालिकेला महायुतीला मिळालेलं आहे। या ऐतिहासिक विजयानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। 1986 मध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांनी कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते आज खऱ्या अर्थानं पूर्ण झाले असं क्षीरसागर यांनी म्हटलंय। पुढे ते काय म्हणाले ते पाहूया। पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर हिंदुत्ववादी करण्याचा जो प्रयत्न सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी केला त्याला आज पूर्णपणे यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय। सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची इच्छा होती की कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना आणि महायुतीचा भगवा फडकवावा। आज या ठिकाणी हे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसते। 46 विरुद्ध 35 मतांनी महायुतीच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या रूपाराणी निकम या महापौरपदी या ठिकाणी नियुक्त झाले आहेत आणि शिवसेनेचे उपमहापौर जनसुराज्य घटक पक्ष असणारे या ठिकाणी अक्षय जरग हे देखील 46 विरुद्ध 35 मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्या अर्थानं कोल्हापूर शहराला ज्याची गरज होती, ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील, या ठिकाणी हद्दवाढ असेल, या सर्व पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू या पद्धतीने आपल्या माध्यमातून सर्वांना ग्वाही देतो। कोल्हापूरच्या राजकारणात अनेक दशकांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या महापालिकेवर आज प्रथमच महायुतीचा झेंडा फडकला। या ऐतिहासिक विजयानंतर भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून काँग्रेसची मानसिक स्थिती सध्या ठीक नाहीये असा टोलाही त्यांनी लगावलाय। नेमकं काय म्हणालेत महाडिक पाहूया। काँग्रेसची सध्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे। राज्यभर देशभर प्रचंड मोठं अपयश त्यांना त्यांच्याच कामामुळं त्यांच्या कार्यामुळे यायला लागलेलं आहे, परंतु ते स्वीकारायला तयार नाहीत। हळूहळू त्यांना त्याची सवय पडेल। इचलकरंजी महापालिकेच्या राजकारणातही आज नवा अध्याय जोडला गेलाय। भाजपचे उदय धातुर्डे इचलकरंजीचे पहिले महापौर तर ॲडव्होकेट अनिल डाळ्या उपमहापौर असतील अशी अधिकृत घोषणा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे। प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या घोषणेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसलं। महापालिकेवर महायुतीची सत्ता येताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत विजय साजरा केलाय। कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। शाहूवाडी तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गटांसाठी उद्या 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। यासाठी तहसील कार्यालय परिसरातून मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं असून कर्मचाऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन सुद्धा केले। सर्व मतदारांना आव्हान आहे की तुम्हाला या वेळेला मतदान करायला गेल्यानंतर तिथे जिल्हा परिषद गटासाठी म्हणजे पांढऱ्या रंगाची जी मतपत्रिका लावली आहे त्याच्यामधल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार
आणि पंचायत समितीसाठी गुलाबी रंगाची जी मतपत्रिका लावली आहे त्याच्यामधील एक उमेदवार असे 2 बॅलेट प्रेस केल्यानंतर तुमचं मतदान पूर्ण होणार आहे. तरी सर्व शाहूवाडी तालुक्यातील मतदारांना आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडून आपापल्या केंद्रावर जाऊन शांततेत मतदान प्रक्रिया. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निधनापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये त्यांना महाराष्ट्रातील जनतेला लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत जनतेशी जोडलेल्या दादांच्या या आठवणीने आज अनेकांचे डोळे पाणावले. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची महत्त्वाची वेळ आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांशी थेट जोडलेली ही संस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे. पाणी पुरवठा असो, रस्त्यांची कामं असोत, आरोग्य सुविधा असोत किंवा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात AI, डिजिटल साधनं असोत, हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या. स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख कारभारासाठी आम्हाला संधी द्या. तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. विकास कामांच्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. जैन सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंडळ संचलित सन्मती शाळेच्या 33व्या वार्षिक स्नेहसंमेलनात दिव्यांग मुलांनी आपल्या कलेचा अनोखा आविष्कार सादर केला. देशभक्तीपर आणि मराठमोळ्या गाण्यांवर या मुलांनी केलेल्या नृत्याविष्कारानं उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभा केले. महापौर निवडीनंतर झालेल्या जल्लोषात फटाके आणि कागदांमुळे महापालिका परिसरात कचऱ्याचे ढीग साचले होते. विजयाच्या या आनंदात कार्यकर्त्यांनी परिसर अस्वच्छ केला, ज्याचा नाहक त्रास स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहन करावा लागलाय. मात्र कर्मचाऱ्यांनी तातडीने परिसर स्वच्छ करून आपलं कर्तव्य बजावले. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. उद्या 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरुण भारत समाजच्या वतीनं आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतोय की लोकशाही बळकट करण्यासाठी उद्या घराबाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या अशाच बातम्यांसाठी आजच आपल्या तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत. पुन्हा भेटूयात नव्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.